तुमची पण भेंडीची भाजी बनवताना ती चिकट वगैरे होते का? तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने मोकळी अशी बनणारी सिंपल पण तेवढी स्वादिष्ट भेंडीच्या भाजीची रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। इथे मी एक कढई घेतली आहे आणि कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतले आणि गॅसची फ्लेम मी हाय ठेवली होती आणि त्यामध्ये ना बारीक चिरलेली भेंडी टाकून घेतली। आता भेंडीला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्यानंतर त्याला चांगलं सुकवून घ्यायचं। कोरड्या भेंडीला मग इथे कापून घ्यायचं आहे। तुम्हाला जसं कापायचं असेल तसं कापून घ्यायचं। तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे आणि या तेलामध्ये ही भेंडी 2 ते 3 मिनिटं हाय फ्लेमवरती चांगली फ्राय करून घ्यायची आणि मग त्यानंतर ही भेंडी आहे ना एका प्लेटमध्ये काढून घ्यायची। लक्षात असू द्या की भेंडी फ्राय करताना आपण इथे जास्त तेल टाकलेलं होतं, म्हणून मी ह्याला व्यवस्थितपणे एका चमच्याने काढून घेणार आहे आणि जे एक्स्ट्राचं तेल आहे ते कढईमध्ये आपल्याला तसंच ठेवायचं आहे। कढईमध्ये 1 चमचा आसपास तेल होतं, त्याच्यामध्ये मी आणखीन 1 चमचा तेल ॲड केलं आणि आता भेंडीच्या भाजीचा जो मसाला आहे तो इथे मी तयार करून घेते आहे। तर सर्वात आधी मी ह्याच्यामध्ये 1 चमचा राई, 1 चमचा जिरा आणि 10 ते 12 ठेचलेलं लसूण आणि त्याचबरोबर 7 ते 8 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि पाव चमचा हिंग टाकून घेतलं। अशा प्रकारे मी इथे फोडणी तयार करून घेतलेली आहे। ही भाजी मी एकदम सिंपल प्रकारे बनवत आहे। फोडणी चांगली परतली ना की मग त्याच्यामध्ये ही फ्राय केलेली भेंडी टाकून घेतलेली आहे। भेंडी आधीच फ्राय करून घेतली ना तर भेंडीमध्ये जो चिकटपणा येतो तो येत नाही, जो ओलसरपणा किंवा मॉइश्चर जो काही असतो ना तो सर्व निघून जातो। गॅसची फ्लेम स्लो ठेवून 2-3 मिनिटं भेंडीची भाजी परतून घेतल्यानंतर मी यामध्ये पाव चमचा तिखा लाल मसाला आणि पाव चमचा धने जिरे पावडर टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर 5 ते 6 मिनिटं कढईवरती झाकण न ठेवता भाजीला असेच परतवत ठेवलं। लास्टला मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि गरमागरम भेंडीची भाजी ते तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता ही भेंडीची भाजी अजिबात चिकट वगैरे नाही आहे, एकदम मोकळी अशी तयार झालेली आहे। भेंडीमध्ये तिखा लाल मसाला, धने पावडर, जिरे पावडर तुम्हाला टाकायचे तर तुम्ही टाकू शकता, अदरवाईज स्किप केलं तरीही चालेल, पण टाकलं तर चव एकदम उत्तमच येते। त्यानंतर गरमागरम भाजी मी एका प्लेटमध्ये सर्व केलेली आहे। आता ही भेंडीची भाजी तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता किंवा चपाती, भाकरी, डाळ भात कशासोबत सुद्धा सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस अशी लागते। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत। इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।